दिल्ली येथील श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थेने काही वर्षापूर्वी देशभरात केलेल्या संशोधनात त्यांना वनवास काळातील प्रभू श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेली 294 तीर्थे आढळून आली. त्यामध्ये अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या या ठिकाणांचा समावेश आहे. या नोंदीनुसार येवला तालुक्यातील पाटोदा येथे असलेले श्री रामेश्वर मंदिर हे 155वे तीर्थ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवपिंडीजवळ गुप्त स्वरूपात असलेल्या गंगेचे पाणी शरीरावर आलेल्या मोसवर लावल्यास त्यातून आराम मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या रामेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. भगवान श्रीराम जेव्हा वनवास काळात या भागात आले तेव्हा सध्या असलेल्या मनमाड जवळील अंकै किल्ल्यावर एका गुहेत अगस्त्य ऋषी तपश्चर्याला बसले होते. भगवान श्रीराम अगस्त्य ऋषींच्या भेटीसाठी जात असताना मार्गात त्यांनी पाटोदा येथे मुक्काम केला होता. भगवान श्रीराम दररोज जेथे जेथे मुक्काम करीत तेथे तेथे संध्याकाळी शिवपिंडाची स्थापना करून पूजा अर्चा करत असत. त्याचप्रमाणे पाटोदा येथे त्यांनी वाळूच्या शिवलिंगाची स्थापना केली. त्यानंतर पूजा अर्चा सुरू असताना एक मोसग्रस्त व्यक्ती तिथे आला. श्रीरामांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून हे मोठे तपस्वी असावेत असे त्या व्यक्तीला वाटले. तो भगवान श्रीरामांना विनंती करू लागला की मला या मोस रोगामुळे शारीरिक पीडा होत आहे, आपण मला या रोगापासून मुक्त करावे. त्यावर भगवान श्रीरामांनी तथास्तु म्हटल्यावर त्या व्यक्तीचे मोस त्वरित बरे होऊन त्याची त्वचा पूर्वीप्रमाणे झाली. त्यावेळी त्या व्यक्तीने श्रीरामांना भेट म्हणून आपल्या जवळची वांगी दिली होती. तेव्हापासून या मंदिरात भक्तांकडून देवाला वांगे वाहण्याची प्रथा आहे. येवला तालुक्यातील लासलगाव येवला रस्त्यावर पाटोदा येथे रामेश्वराचे हे प्रसिद्ध स्थान आहे. बाजारपेठेला लागूनच असलेले हे मंदिर पाटोद्याचे ग्रामदैवत समजले जाते. मुख्य रस्त्यावरील कमानीतून आत गेल्यावर 5 ते 6 पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात जाता येते. सभामंडप व गाभारा असे या मंदिराचे स्वरूप आहे. या मंदिराचा सभामंडप हा प्रशस्त असून त्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. सभामंडपाच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात शिवस्तुतीपर अभंग तसेच संत तुकारामांचे अभंग हे लिहिलेले दिसतात. या मंदिरात असलेल्या शिलालेखावरून शिवाजी विठ्ठल विंचुरकर यांनी शके 1790 मध्ये बांधलेल्या रामेश्वर मंदिराचा श्री खंडेराव विठ्ठल विंचुरकर यांच्या स्मरणार्थ गिरिजाबाई शिवदेव विंचुरकर यांनी शके 1878 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती मिळते. तसेच श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेल्या 294 तीर्थांची क्रमवारीनुसार माहिती येथे देण्यात आलेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच एका चौथऱ्यावर अखंड काळ्या दगडापासून बनवलेला नंदी आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. द्वारशाखेच्या डाव्या बाजूला प्राचीन गणेश मूर्ती आहे. ही गणेश मूर्ती गावात एका बांधकामासाठी खोदकाम करताना सापडल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे गर्भगृह हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे असलेल्या सुंदर शिवपिंडी समोर प्रभू श्रीरामांच्या संगमरवरात कोरलेल्या विशेष पादुका आहेत. या पादुकांना लागूनच शिवपिंडीजवळ एक चौकोनी 6 बाय 6 इंचाचा व 1.5 फूट खोलीचा जमिनीत लहानसा खड्डा आहे. असे सांगितले जाते की या ठिकाणी गंगा उतरली आहे. केवळ हात जाऊ शकतो एवढ्याच आकाराच्या या खड्ड्यात गंगेचे तीर्थ असल्याचे सांगितले जाते. वर्षाचे 12ही महिने त्यात पाणी असते. हे तीर्थ मोस आलेल्या व्यक्तीच्या अंगाला लावल्यास त्याचे मोस बरे होतात. तसेच रामेश्वराला वांगी अर्पण केल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीरामांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले हे स्थान असल्यामुळे हजारो भाविकांबरोबरच दरवर्षी अयोध्येतील अनेक साधू या मंदिरात आवर्जून दर्शनाला येतात असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.